नमस्कार मित्रांनो, तुळ राशीवाल्यांनो, लक्ष देऊन ऐका. 27 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान तुमच्या आयुष्यात असे काही घडणार आहे जे तुम्हाला आत्ता शब्दांत मांडता येत नाही, पण आतून आत तुम्हाला त्याची जाणीव होत आहे. तुळ राशीवाल्यांनो, जर सध्या तुम्हाला असे वाटत असेल की सगळं काही नेहमीसारखंच चाललं आहे, ना फार चांगलं ना फार वाईट, तर हाच सर्वात मोठा संकेत आहे की आतमध्ये काहीतरी मोठं तयार झालेलं आहे. 27 ते 31 जानेवारी दरम्यान तुमच्या आजूबाजूला काही संकेत दिसू लागतील जे अचानक तुमच्या लक्षात येतील. पण सत्य हे आहे की त्यांची मुळे खूप आधीपासूनच रुजलेली होती. हा तो काळ असेल जेव्हा शांतपणे चाललेल्या चर्चा, पाठीमागे बनणाऱ्या योजना आणि आतापर्यंत दडपलेले इरादे हळूहळू समोर येऊ लागतील. काही चेहरे ज्यांच्यावर तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवला होता, त्यांच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू लागेल. नात्यांचे थर उलगडतील आणि सत्य कोणताही गोंधळ न करता आपली जागा निर्माण करेल. तुळ राशीवाल्यांनो, हा साधा बदल नाही. हा तो क्षण आहे जिथे नशीब आपली चाल आखून ठेवलेली आहे आणि एकाच वेळी अनेक अदृश्य हालचाली सुरू होतील ज्या तुमच्या येणाऱ्या काळाची दिशा ठरवतील. तुमच्यापैकी अनेकांना आधीपासूनच एक विचित्र अस्वस्थता, अनोळखी भीती किंवा विनाकारण गोंधळ जाणवत असावा. काही निर्णय अडकलेले आहेत. काही लोक अचानक बदललेले वाटत आहेत. पण लक्षात ठेवा, हा भ्रम नाही. हा काळाचा संकेत आहे. हा त्या परिवर्तनाचा आवाज आहे जो आधी तुम्हाला हलवेल आणि नंतर तुम्हाला पूर्णपणे नवीन जागी उभं करेल. 27 जानेवारीनंतर एकामागोमाग एक सत्य समोर येऊ लागेल. प्रत्येक नवीन वळण तुम्हाला जुन्या आयुष्यापासून थोडं दूर आणि नव्या अध्यायाच्या अधिक जवळ घेऊन जाईल. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित इथे सांगितलेली एखादी गोष्ट थेट तुमच्या आयुष्याशी जुळणारी असेल. स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवा, तुळ राशीवाल्यांनो, कारण आता सुरू होणार आहे तुमच्या नशिबाचा सर्वात रहस्यमय, सर्वात अनपेक्षित आणि सर्वात निर्णायक काळ. पण पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने हर हर महादेव लिहा, व्हिडिओला एक लाईक द्या आणि तो इतरांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. चला तर मग आता त्या बदलाचे थर उलगडूया जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलणार आहे. नंबर 1. विश्वासाला धक्का. तुळ राशीवाल्यांनो, या रहस्यमय काळाची सुरुवात सर्वात आधी तुमच्या विश्वासाशी संबंधित अशा घटनेने होईल जी तुम्हाला आतून हादरवू शकते. तुम्ही स्वभावाने संतुलित आणि समजूतदार आहात. तुम्ही नात्यांची पारख करता, मन उघडता आणि एकदा कुणाला आपलंसं मानलं की त्याच्यावर शंका घेणे तुम्हाला कठीण जाते. पण 27 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान असा काळ येईल जेव्हा तुमचा विश्वास अचानक कसोटीला लागेल. असे एखादे सत्य समोर येईल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. ज्याच्यावर तुम्ही पूर्ण निष्ठेने विश्वास ठेवला, त्या व्यक्तीने तुमच्यापासून एखादी महत्त्वाची गोष्ट लपवलेली असेल. ही माहिती किरकोळ नसेल, ती तुमच्या आयुष्यातील मोठ्या निर्णयांवर परिणाम करणारी असेल. सुरुवातीला तुम्ही स्तब्ध व्हाल. पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटेल. पण खरी वेदना ही नसेल की तुम्हाला फसवणूक झाली, तर ही असेल की तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात किती महत्त्व दिलं होतं, किती विश्वास ठेवला होता. हा अनुभव तुम्हाला नात्यांमध्ये अधिक सावध, अधिक समजूतदार आणि स्वतःच्या भावनिक सीमा ठरवणारा बनवेल. नंबर 2. भावनांचे वादळ. पहिल्या संकेतांनंतर तुमचं पुढचं मोठं वळण थेट तुमच्या हृदयाशी आणि भावनांशी संबंधित असेल. तुळ राशीवाले नात्यांमध्ये संतुलन आणि प्रामाणिकपणा पसंत करतात. तुम्ही भावना समजून घेता आणि ज्यांना आपलंसं मानता त्यांना पूर्ण जागा देता. पण या काळात तुमच्याच भावना तुमच्यासमोर प्रश्न बनून उभ्या राहतील. एखाद्या जवळच्या नात्यात अचानक अंतर जाणवू शकते. समोरची व्यक्ती तीच असेल, पण तिच्या उपस्थितीत पूर्वीसारखी उभं राहणार नाही. सुरुवातीला तुम्ही याला थकवा किंवा परिस्थिती कारणीभूत मानाल. पण हळूहळू सत्य समोर येईल की समोरचा व्यक्ती बदलला आहे किंवा काहीतरी लपवत आहे. ही भावनिक उलथापालथ तुम्हाला आतून हादरवू शकते. तुम्हाला वाटेल की चूक तुमची होती का,
की तुम्ही कुणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले. पण लक्षात ठेवा, हे तुमचे मनोबल तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक समजूतदार आणि संतुलित बनवण्यासाठी आहे. नंबर 3. भूतकाळाच्या सावल्या परत येतील. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता परिस्थिती सावरते आहे, तेव्हाच तुमच्या वाटेवर भूतकाळाच्या सावल्या पुन्हा दिसू लागतील. एखादं जुनं नातं, अपूर्ण राहिलेला अध्याय किंवा विसरलेली एखादी घटना अचानक तुमच्या आठवणीत परत येईल. हे कोणताही योगायोग नसेल. ही तुमच्या भावनिक संतुलनाची परीक्षा असेल. एखादा अनपेक्षित संदेश, अचानक भेट किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती तुम्हाला भूतकाळाची आठवण करून देईल. तुम्हाला वाटेल की तुम्ही आधीपेक्षा किती पुढे गेलात. पण भूतकाळाच्या या आठवणी तुमच्या मनात दडलेल्या भावना पुन्हा जाग्या करतील. हे एखादे जुनं प्रेम, एखादी फसवणूक किंवा एखादी चूक असू शकते. या अनुभवातून तुम्हाला ठरवावे लागेल की तुम्ही फक्त आठवणींमध्ये अडकून राहणार आहात की त्यांना समजून मागे सोडणार आहात. भूतकाळ तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही, तर तुमची भावनिक परिपक्वता आणि समज वाढवण्यासाठी परत आला आहे. नंबर 4. करिअर आणि आर्थिक बाबींशी संबंधित मोठा खुलासा. आतापर्यंत जे संकेत दिसत होते ते बहुतेक भावना आणि नात्यांशी संबंधित होते. पण चौथा संकेत थेट तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि करिअरवर परिणाम करणारा असेल. तुम्हाला असं जाणवत असेल की मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत किंवा एखादी योजना पुन्हा पुन्हा अडते आहे. 27 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान एखादा कागदपत्रांचा विषय, करार किंवा भागीदारी तुमच्यासमोर येईल जो तुम्हाला आतून हादरवेल. कदाचित कुणीतरी तुमच्या विश्वासाचा गैरवापर करून स्वतःच्या फायद्याचा मार्ग आधीच तयार केला असेल. हा अनुभव धक्का देणारा असेल. पण हाच अनुभव तुम्हाला शिकवेल की आता पूर्ण माहितीशिवाय कोणत्याही निर्णयावर विश्वास ठेवू नये. प्रत्येक कागद, प्रत्येक करार आणि प्रत्येक भागीदारी काळजीपूर्वक तपासली पाहिजे. या अनुभवानंतर तुम्ही अधिक सावध, अधिक मजबूत आणि तुमच्या हक्कांबाबत अधिक जागरूक व्हाल, जेणेकरून भविष्यात तुमच्या मेहनतीचं योग्य फळ तुम्हालाच मिळेल. नंबर 5. स्वतःशी सामना. तुळ राशीवाल्यांनो, आता सर्वात आव्हानात्मक वळण तुमची वाट पाहत आहे. हा तो काळ आहे जेव्हा तुम्हाला इतरांशी नाही, तर स्वतःशीच सामना करावा लागेल. आतापर्यंत तुम्ही इतरांच्या चाली, त्यांचं बदलते वर्तन आणि लपलेल्या हेतू समजून घेण्यात गुंतलेले होतात. पण 27 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान तुमची नजर स्वतःकडेही वळेल. तुम्हाला जाणवेल की काही सवयी, जसं की पटकन विश्वास ठेवणे, इतरांच्या आनंदासाठी स्वतःला मागे ठेवणे किंवा वाद टाळण्याच्या नादात महत्त्वाच्या गोष्टी दुर्लक्षित करणे, तुम्हाला पुन्हा पुन्हा कठीण परिस्थितीत आणून उभे करत आहेत. ज्या गोष्टी तुम्ही आधी तुमची ताकद समजत होतात, त्या काही वेळा तुमच्यासाठी मोठं आव्हान ठरू शकतात. अशा अनेक रात्री येतील जेव्हा तुम्ही जुन्या निर्णयांबद्दल विचार कराल आणि स्वतःलाच म्हणाल, काश थोडं अधिक समजूतदारपणे वागलो असतो. हा आत्मपरीक्षणाचा काळ सोपा नसेल. पण हीच अस्वस्थता तुमच्यात बदलाची पहिली ठिणगी पेटवेल. हाच तो क्षण असेल जेव्हा तुम्ही ठरवाल की आता जुन्याच साच्यात राहायचं नाही, नवीन सीमा ठरवायच्या, नवीन सवयी स्वीकारायच्या आणि निर्णय घेताना अधिक स्पष्ट आणि मजबूत व्हायचे. हा स्वतःशीचा सामना तुम्हाला मोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक समजदार, संतुलित आणि आत्मविश्वासी बनवण्यासाठी आहे. नंबर 6. कुटुंबाशी संबंधित लपलेलं सत्य. तुळ राशीवाल्यांनो, बाहेरच्या जगात गोंधळ झाला तरी माणूस स्वतःला सावरू शकतो. पण धक्का जर स्वतःच्या घरातून मिळाला तर तो थेट हृदयावर परिणाम करतो. 27 ते 31 जानेवारी 2026 या रहस्यमय काळात तुमचे कुटुंब तुमच्याशी संबंधित एखादे जुनं, दडलेलं किंवा बराच काळ दुर्लक्षित राहिलेलं सत्य समोर आणू शकते. ही गोष्ट मालमत्तेच्या विषयाशी, जुन्या निर्णयांशी, कुटुंबातील त्यागाशी किंवा गुंतागुंतीच्या नात्यांशी संबंधित असू शकते. हे सत्य समोर आले की भावनांचा वादळ उठेल. आश्चर्य, दुःख आणि राग सगळं एकत्र जाणवेल. काही काळ तुम्ही शांत राहाल, विचारात बुडाल आणि जुन्या नात्यांकडे नव्या दृष्टीने पाहू लागाल.
पण तुळ राशीवाल्यांनो, हे सत्य तुम्हाला वेदना देण्यासाठी नाही, तर घरात दडलेल्या गाठी सोडवण्यासाठी आणि योग्य संवाद सुरू करण्यासाठी आलं आहे. जर तुम्ही संयम आणि समजूतदारीने वागलात, तर हाच खुलासा तुटलेला विश्वास जोडू शकतो, नाती अधिक घट्ट करू शकतो आणि घरात नव्या समजुतीची सुरुवात करू शकतो. नंबर 7. खरे आणि खोटे लोक ओळखण्याची वेळ. तुळ राशीवाल्यांनो, आता वेळ आली आहे की आयुष्यातील त्या चेहऱ्यांचे मुखोटे उतरतील जे आधी हसतहस्त तुमच्या सोबत चालताना दिसत होते. तुम्ही स्वभावाने विश्वासू आणि संतुलित आहात. अनेकदा लोक जसे दिसतात तसेच असतात असं तुम्ही मानता. पण 27 ते 31 जानेवारी 2026 हा काळ तुम्हाला शिकवेल की प्रत्येक सोबत चालणारा व्यक्ती खरा साथीदार नसतो. काही लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जवळ येतात. जशी परिस्थिती बदलते तसा त्यांच्या वागण्यात थंडपणा आणि अंतर जाणवू लागतो. कोणी कारणे सांगते, कोणी हळूहळू गायब होतं आणि काही लोक काहीही न सांगता तुमच्यापासून दूर होतात. सुरुवातीला हे वेदना देईल आणि तुम्हाला वाटेल की लोकांना ओळखण्यात तुमची चूक झाली. पण हाच अनुभव तुम्हाला सर्वात मौल्यवान धडा देईल. गर्दीत साथ देणारे अनेक असतात, पण खरे आपले तेच असतात जे कठीण काळात निःस्वार्थपणे तुमच्या सोबत उभे राहतात. हा अनुभव तुमच्या आयुष्यात योग्य लोकांची ओळख आणि नात्यांची गुणवत्ता ठरवेल. नंबर 8. एक निर्णायक वळण. तुळ राशीवाल्यांनो, अनेक वेळा आयुष्य हळूहळू आपल्या मार्गावर पुढे चालत राहते. परिस्थितीही नियंत्रणात वाटते आणि भविष्यासाठी कोणताही मोठा प्रश्न दिसत नाही. पण 27 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान असा काळ येईल जेव्हा तुमचा मार्ग फक्त एका निर्णायक निर्णयावर अवलंबून असेल. हे वळण तुमच्यासमोर अशा संधी आणि आव्हाने घेऊन येईल जिथे आता तडजोडीचे उपाय, अपूर्ण तोडगे किंवा घाईघाईने पुढे जाणे शक्य राहणार नाही. हा निर्णय तुमच्या करिअरशी, एखाद्या महत्त्वाच्या नात्याशी किंवा दीर्घकाळ टाळल्या गेलेल्या बदलाशी संबंधित असू शकतो. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की सर्व काही एका क्षणात बदलणं सोपं आहे. पण हा काळ तुम्हाला थांबायला आणि विचार करायला भाग पाडेल. तुळ राशीवाल्यांनो, हा क्षण संयम आणि विवेकाची मागणी करतो. मन आणि बुद्धी दोघांचं ऐकून घेतलेला निर्णयच येणाऱ्या महिन्यात तुमच्या आत्मविश्वासाची, स्थैर्याची आणि नव्या सुरुवातीची पायाभरणी करेल. नंबर 9. सन्मान आणि प्रतिष्ठेची परीक्षा. या रहस्यमय काळाचा पुढचा संकेत तुमच्या बाह्य आयुष्याशी आणि समाजातील तुमच्या प्रतिमेशी संबंधित आहे. 27 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान असा एखादा क्षण येऊ शकतो जेव्हा तुमच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभं राहील. हे एखाद्या गैरसमजुतीमुळे, अपूर्ण माहितीतून किंवा जुन्या विषयाच्या चर्चेमुळे होऊ शकते. सुरुवातीला तुम्ही स्वतःला समजावण्याचा प्रयत्न कराल. पण अचानक तुम्हाला जाणवेल की लोक आता तुम्हाला पूर्वीसारखं पाहत नाहीत. हा अनुभव आतून अस्वस्थ करू शकतो, कारण तुम्ही तुमच्या सन्मानाला आणि आत्मसन्मानाला खूप महत्त्व देता. पण तुळ राशीवाल्यांनो, हाच काळ तुम्हाला शिकवेल की प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देणं आवश्यक नसतं. सत्य आणि वेळ स्वतःचा मार्ग शोधतात. शांत राहून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे, तथ्यांसह ठाम उभं राहणं आणि आपली गरिमा जपणे हेच दीर्घकाळात तुम्हाला खरा सन्मान आणि ओळख मिळवून देईल. नंबर 10. प्रेमजीवनात मोठा बदल. आतापर्यंत या काळाने तुम्हाला आयुष्यातील अनेक रहस्ये आणि दडलेली सत्ये दाखवून दिली आहेत. पण 27 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान तुमच्या प्रेमजीवनात असा बदल घडेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल किंवा जो तुम्ही बराच काळ जाणवत असूनही स्वीकारू शकत नव्हात. काही तुळ राशीवाल्यांसाठी हा बदल एखाद्या नव्या व्यक्तीच्या रूपात येईल. ही व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि कमी वेळातच तुमच्या विचारांवर, भावनांवर आणि प्राधान्यांवर खोल परिणाम करेल. तुम्हालाच आश्चर्य वाटेल की इतक्या लवकर हृदयाची धडधड वाढते आहे. तर काहींसाठी हा संकेत एखाद्या जुन्या नात्याच्या अंतिम निर्णयाशी संबंधित असेल. बाहेरून सामान्य वाटणारा एखादा संबंध आता आपल्या खऱ्या रूपात समोर येईल. वेळ येईल जेव्हा तुम्हाला ठरवावे लागेल
एकतर त्याला नवी सुरुवात देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे किंवा धैर्याने त्याला कायमचे मागे सोडायचे। तुळ राशीवाल्यांनो, हे वळण तुम्हाला शिकवेल की प्रेमातही संतुलन राखणे आवश्यक आहे। हृदयाचा आवाज ऐकतं, समजूतदारपणे पावलं टाकणं आणि भविष्यासाठी स्थैर्य निर्माण करणे हाच या काळातील सर्वात मोठा आव्हान आणि सर्वात महत्त्वाची शिकवण ठरेल। नंबर 11. स्वतःच्या भीतीचा सामना। तुळ राशीवाल्यांनो, आता सर्वात आव्हानात्मक वळण तुमच्यासमोर उभे आहे, स्वतःच्या आत दडलेल्या भीतीचा सामना। प्रत्येक माणसाच्या आत काही ना काही भीती असते। अपयशाची भीती, एकटेपणाची भीती, चुकीचा निर्णय घेण्याची भीती किंवा एखाद्या खास व्यक्तीला गमावण्याची चिंता। 27 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान अशा परिस्थिती तुमच्यासमोर येतील जिथे मागे हटणं सोपं नसेल। तुम्हाला पुढे जायचं असेल किंवा तिथेच थांबून अस्वस्थ वाटेल। हृदयाची धडधड वाढेल। डोक्यात कारणं येतील, पण आतून एक आवाज उठेल, आता नाही तर कधीच नाही। तुळ राशीवाल्यांनो, हाच काळ तुमच्या धैर्याची आणि साहसाची खरी परीक्षा आहे। जर तुम्ही तुमच्या भीतीला सामोरं जाऊ शकलात तर पुढचा मार्ग अधिक स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण आणि विश्वासार्ह दिसेल। हा अनुभव तुम्हाला भविष्यात मोठे निर्णय घेण्यासाठी तयार करेल। नंबर 12. धैर्याची खरी परीक्षा। तुळ राशीवाल्यांनो, तुम्ही स्वभावाने संतुलन आवडणारे आहात आणि गोष्टी लवकर स्पष्ट व्हाव्यात असे तुम्हाला वाटते। पण 27 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान आयुष्य तुम्हाला प्रतीक्षेचा धडा देईल। काही योजना हळूहळू पुढे जातील। निर्णय घेतल्यानंतरही लगेच परिणाम दिसणार नाहीत। हा थांबा तुम्हाला अस्वस्थ करू शकतो। तुम्ही स्वतःला प्रश्न विचाराल, प्रत्येक संकेत पुन्हा तपासाल। पण हाच काळ तुम्हाला अधिक मजबूत आणि स्थिर बनवेल। तो तुम्हाला शिकवेल की खरी प्रगती बहुतेक वेळा हळूहळू होते आणि मोठा बदल शांतपणे आकार घेतो। जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला आणि संयम राखायला शिकता, तेव्हाच आयुष्याची खरी ताकद समोर येते। नंबर 13. विचारसरणी आणि दृष्टिकोनात बदल। तुळ राशीवाल्यांनो, अनेक अनुभव आणि परीक्षांनंतर आता तुमची विचारधारा बदलणार आहे। 27 ते 31 जानेवारी 2026 या काळात तुम्ही तोच व्यक्ती राहणार नाही जो काही महिन्यांपूर्वी होता। आता तुम्ही गोष्टी फक्त काळ्या-पांढऱ्या स्वरूपात पाहणार नाही। आयुष्याच्या सूक्ष्म गोष्टी आणि परिस्थितीचे अनेक रंग तुम्हाला समजू लागतील। निर्णय आता अधिक विचारपूर्वक आणि संतुलित होतील। हा बदल तुम्हाला संयम, समजूतदारी आणि स्थैर्याची ताकद देईल। प्रत्येक व्यक्ती आणि परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीने पाहणे ही तुमची सर्वात मोठी शिकवण ठरेल। नंबर 14. भविष्याचे निर्णायक वळण। तुळ राशीवाल्यांनो, आता असा काळ आला आहे की आयुष्य तुम्हाला अशा वळणावर आणेल जिथून मागे फिरणं सोपं नसेल। 27 ते 31 जानेवारी 2026 या काळात तुमच्यासमोर अशा संधी आणि परिस्थिती येतील ज्या प्रथमदर्शनी सामान्य वाटतील, पण प्रत्यक्षात त्या तुमच्या भविष्याची दिशा बदलणाऱ्या असतील। तुमचा अनुभव, धैर्य आणि समजूतदारी तुम्हाला योग्य मार्ग निवडायला मदत करेल। हे वळण तुम्हाला दाखवेल की मोठे बदल अनेकदा छोट्या क्षणांमध्ये आणि संकेतांमध्ये दडलेले असतात। योग्य निर्णय तुमच्या पुढील वर्षांची कहाणी ठरवेल। नंबर 15. नवा जन्म, नवी ओळख आणि शेवट। तुळ राशीवाल्यांनो, हे वळण तुमच्या आत झालेल्या सर्वात मोठ्या बदलाचं प्रतीक आहे। आता तुम्ही तीच व्यक्ती राहणार नाही जो या प्रवासाच्या सुरुवातीला होता। तुम्ही विश्वास तुटताना पाहिला, नात्यांचे रंग बदलताना पाहिले, सत्य समोर आलं, भीतीला सामोरं गेलात आणि संयम शिकलात। आता तुम्ही इतरांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतःची किंमत मोजणार नाही। भीतीमुळे चुकीचे निर्णय घेणार नाही। तुमच्या निर्णयांमध्ये आता दृढता, आत्मविश्वास आणि स्पष्टता असेल। लोक तुमची नवी ताकद जाणवतील। काही प्रभावित होतील, काही अंतर ठेवतील आणि ते ठीक आहे। हा वळण शिकवतो की खरी शक्ती बाहेर नाही, आत दडलेली असते। जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा कुणीही तुम्हाला थांबवू शकत नाही। तुळ राशीवाल्यांनो,
27 ते 31 जानेवारी 2026 हा काळ केवळ घटनांची मालिका नाही, तर तुमच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू करणारा आहे. आता निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्ही हा बदल स्वीकारून नवी कथा लिहाल की विरोध करून तीच जुनी वाट निवडाल. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही नवी वाट निवडाल, कारण तुम्ही इतिहास घडवण्यासाठी जन्माला आला आहात. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, जी वादळ तुमचं आयुष्य हलवतात ती तुम्हाला मोडण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी येतात. प्रत्येक अश्रू तुम्हाला अधिक मजबूत बनवतो, प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक शहाणं करतो आणि प्रत्येक वेदना तुम्हाला तुमच्या खऱ्या शक्तीची ओळख करून देते. आज तुम्ही जिथे उभे आहात तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही अनेक संघर्ष पार केले आहेत. आणि उद्या तुम्ही जिथे पोहोचाल तिथे पोहोचण्यासाठी हीच आव्हानं तुमची पायरी ठरणार आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण नशीब नेहमी त्यांच्याच बाजूने असतं जे हार मानता पुढे चालत राहतात. नवा दिवस, नवी दिशा, नवी ओळख तुमची वाट पाहत आहे. आणि लक्षात ठेवा, तुमची कथा अजून संपलेली नाही, ती आता खऱ्या अर्थाने सुरू होत आहे. धन्यवाद. हर हर महादेव.